कुछ कुछ होता है। ट्रिप सफल हो गई भाई साहब हमारी. आमचं लगेच वगैरे घेऊन कारण आम्ही तिकडे शिफ्ट व्हायला चाललोय. आम्ही तिकडेच राहणार आहे. ड्रायव्हर आपण फक्त 8 तास काम करतो. तर 8 तासाच्या वरती झाले तर जिथे आहे तिथे सोडून जाईल. खंड समुद्र अखंड मराठी वेडी. हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग. इथे मागे तुम्हाला दिसत असेल पैशाची थोडीशी शॉर्टिंग चालू आहे कारण इथे जास्त कार्ड्स पुढे चालत नाही. इथे कॅशच चालतं. तर त्याच्यामुळे आता काल कॅश काढून आणली आहे तर आज निघणार आहे आम्ही. तर त्याच्यासाठी कॅश लागेल. तर दोघांची अंघोळ झाली आहे. बॅग वगैरे सगळ्या आमच्या पॅक झाल्यात. म्हणजे आता हिला फक्त पॅक करायचं आहे. बाकी झालं आहे सगळं. आणि आता आम्ही निघणार आहे कॅब बुक करून. चला तर चला हा आमचा फिट चेक. आम्ही दोघांनी आज मॅचिंग केलंय. आम्ही ॲक्च्युली वेगळे कपडे घालणार होतो पण आता ते आम्ही तिकडे गेल्यावरच घालत. आणि मी अशी काही रेडी झाली आहे. सगळं सिल्वरच घातलंय. रिंग क्यूटशी. माझी नेल्स मी ॲक्च्युली केले नाहीत कारण मी जर नेल्स केले असते तर सगळं ह्यालाच करायला लागलं असतं. आउच. लाईट एवढी खास नाही. हा लाईट रूम मध्ये मला तेच आवडत नाही. हॉटेल रूम्स मध्ये आहेत ना लाईट्सच नसतात. इथे लॅम्प्सचे लाईट आहे हे लाईट आहेत वरती पण ना लाईट्सच नसतात. आणि इथं सगळे काय बरंच काय होतं. तर आणि आणि आम्ही काय केलं या हॉटेलचा आम्ही ब्रेकफास्ट इन्क्लूड नव्हता केला कारण आम्हाला लवकर निघायचं होतं आणि ब्रेकफास्ट टायमिंग 8 वगैरे नंतरच चालू होतं. आम्हाला लवकर निघायचं होतं म्हणून आम्ही काही ब्रेकफास्ट नाही केला. हॉटेल खूप छान होतं. एक्सपिरियन्स इथला खरंच खूप छान होता. आणि म्हणजे आम्हाला तरी दोघांना खूप आवडलंय. मस्तपैकी गरम पाणी होतं ज्याची काही एवढी गरज नाहीये. थंडी आपलं उन्हामुळे आपल्याला थंडच पाणी हवं असतं पण आता आम्ही सकाळी लवकर आंघोळ करणार होतो म्हणून मग आम्हाला गरम पाणी वगैरे ते सगळं होतं. छान मस्त एक्सपिरियन्स होता. बाहेर स्विमिंग पूल. स्टाफ पण खूप चांगला आहे ते म्हणजे सगळेच जास्त फ्रेंडली आहेत. म्हणजे व्यवस्थित छान वाटलं. तर चला आता भेटूयात. आमची कॅब बुक केली आहे. ग्रॅब आणि गोजेक आम्ही दोघांवर चेक करतोय तर जास्त करून तर ग्रॅबवरच स्वस्त पडते. तर पण तरी पण तुम्ही चेक करा कारण बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की काही लोकेशनला गोजेक स्वस्त पडतं. तर त्याच्यामुळे मग आता आम्ही तर केलंय त्याच्यावरून बुक. आता पहिले आम्ही चेकआउट करतो. आमची कॅब आली आहे आणि ही आहे आजची आमची गाडी. इथलची कॅब्स खरंच खूप छान आहेत. आणि चेकआउट करून तर आता आम्ही गाडीत बसून हे 2 आमचे हँडबॅग आहेत आणि बाकी सगळं आम्ही आत ठेवणार आहे. तर चला आणि आता आम्ही चाललोय सानूर हार्बरला. मी कॅब बुक करताना तिथं मी पिकअप पॉइंट तर मग आता ते चेंज केलं लोकेशन आणि आता आम्ही चाललोय. थोडासा प्राइस डिफरन्स पडला पण ठीक आहे. माझं चुकलं होतं ते नीट चेक करायला हवं होतं. इथले स्ट्रीट्स चांगले आहेत म्हणजे आपल्या इथे सारखेच आहेत पण रोड वगैरे चांगले आहेत सगळे आणि इथले लोक खूप स्वीट आहे. आम्ही जे कालचे कॅब ड्रायव्हर होते त्यांनाच सांगणार होतो पण नेमकं काय झालं त्यांचा नंबर जो घेतला होता तो लागतच नाहीये. ते आम्हाला QR देत होते पण आम्ही त्याचे फोटो घ्यायला विसरलो. मग आता दुसरी कॅब बुक केली आणि आता चाललोय. ओके. आम्ही बरं झालं घरून काय नाश्त्याला आणलं होतं थोडंफार खाल्लंय आणि नंतर मग आता बघू खाऊ कारण इथे आता बघतोय तर अजून काहीच उघडलेलं नाहीये. बाहेर सगळं बंदच आहे. बोल काहीतरी. हा तेवढंच. आता आम्ही तेवढंच करणार आहे. इथलचे रोड छोटे असेच आहेत जसं आम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं. 2 व्हीलर्स साठीच एका वेळी एकच 4 व्हीलर जाऊ शकते असेच रोड आहेत. आणि जे बाईक रेंट करायचं आहे ते भरपूर ठिकाणी आहे पण आम्ही तर नाही घेतले. बघू तिकडं मे बी घेऊ शकतो पण अजून तरी नाही घेतले. बघितलं आम्ही काल पण ते आमच्या इथे पण होतं. Watch movies of Shah Rukh Khan. Oh, of course. Which movie you watched?
kuchu kuchu hota hai. Yeah. It's best of the best, you know. Yeah. Yes, I like it. How about you? You Yeah. like also? Yes, yes, we yes. like. Okay. Okay. Salman Khan also in Mumbai. Yes. Yeah. All mostly actors are Bollywood actors are in Mumbai. Mumbai. Yeah, okay. It's good. No, not at No, all. not. Yeah, and here have the maybe three best popular in swing. Bali swing, Yeah. Alas Harum, and Aloha. But Yeah. out of those three, which is best? What is your opinion? The Alas Harum, you must early come there because a lot of people come there and you just waiting for the Yeah, swing. You yeah. know, it's very long. Waiting time is Yeah, waiting more. time. Yeah. Okay, no problem. So for that, The content yeah. in Bali because Tirta Ampul have the history about Bali. Oh, okay. Oh. Tirta Ampul, and maybe if you want to Is it a temple? Yeah, yes, this temple, and then Where it is located? yeah, and then you have Tirta Ganga, right? Yeah, yeah. In the India, right? Yes, Yeah, yeah, yes. yeah. Here have Tirta Ampul. Okay. This is have the like connecting, you know, the weather. Oh. Yes, Tirta Ampul, Tirta Ganga. काय म्हटलंस? तर वातावरण चिल आहे. हा ना, वातावरण चल राहील पण नशीब आहे आमचं की हे पण म्हणतात की आज पाऊस नाहीये कारण रोज पाऊस पडत परवाच पाऊस पडून पडून गेलेला गेलाय आहे पाऊस इथं पण हा रोळलाय सगळा पण आज थोडा सनी सनी आहे वातावरण. ते आम्हाला तेच सांगत होते की इथं दोनच वेदर असतात, एक तर पावसाळा नाही तर मग डायरेक्ट कडक उन्हाळा. तुमच्यासारखा नाहीये म्हटलं आमचं पण आता तेच हाल चालू आहेत सध्या, कधी पण पाऊस होत आहे आपल्या इथं पण आता. This is original from Bali, and also you have the garden for maybe take it original, you know. ओके. किती वाजले बाबा? Yes, over हे there. बघा ट्रॅफिक बघून तुम्हाला कळलंच असेल आता आम्ही आलो आहोत जवळ. Because it's weekend, so everybody come to Yeah. the Yeah. island, you know. Bali people where go for their vacation like for weekend the this thing. beach maybe, and then a mountain, Oh. and then the apa ya namanya, hot spring, you know. Okay, hot spring. इकडे बरेचसे शॉपिंगचे पण आहेत पण आम्ही केलेली आता नंतर आम्हाला करायची आहे पण आता पहिले आम्हाला You got हे caps बुक like करायचं that? या हा Beach cap? A beach cap? या Good, because sometimes very hot in there. Yeah. भारी आहे ते, भारी. PM. 2 PM? Yes. We only have 1 and 5 PM. No 5. इथं गणपतीची मूर्ती आहे. ओके तर आम्ही इथे एंजल बॅलिंगम इथे आम्ही पर्पस पडतंय म्हणजे अराउंड 1000 पर पर्सन पडेल. तर आम्ही ऑनलाईन चेक केलं तर तिथं पण 800 वगैरे असंच काय काय दाखवत होतं. हे आमचं या शाळेत ऍडमिशन झालंय आणि आम्हाला आता ह्यांनी हे दिले ID कार्ड. हरभर. त्यांचे ID कार्ड Yeah. ओके, फाईन. थँक्यू. नको मला हे या शाळेचे ID कार्ड आणि आम्हाला हे ID कार्ड झालं मग तिथं हे करायचं. जे आमचे कॅब ड्रायव्हर त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं. आम्ही ऑनलाईन वाला बघितलं पण त्याला मग ऑनलाईन पेमेंट करायला लागेल आणि मग ते करायला गेलो की परत थोडंसं GST वगैरे GST नाही काय पडणार बस पुढे. पैसे
कार्डनी जर पेमेंट केलं असतं ना आम्ही, तर मग आम्हाला 3-4% त्याचा पैसे लागलेच असते वरती, म्हणून मग ठीक आहे, मग आम्ही इथून डायरेक्ट केलं तर पर पर्सन 1000 पडले. तसं 800 पर्यंत पण. आणि ट्रॅफिक खूप जास्त आहे, म्हणजे आता थांबावं लागणार आहे, कारण नेमका वीकेंड पण आलेला आहे. तर मग ते म्हणतात त्याच्यामुळे थोडेसे जास्त ट्रॅफिक असणार आहे. आणि आता झालेत 7:30 आणि आमचं 8ची फेरी आहे, तर त्याच्यावरती 7:30 टाइम दिलेला आहे. सो लेट्स सी. आम्ही आलोय पोहोचलो इथं कोर्टवर आणि पैसे वगैरे द्यायचं चालू आहे. ते झालं की आज जाऊ. बाय. ते लोक खूप स्वीट आहेत. आम्हाला वाटलं कालचा माणूस लय चांगला होता म्हणून त्यालाच आपण पुढे कंटिन्यू करूया, पण हे पण चांगलं होते. म्हणजे यांचं बोलणंच असं हाय गोड बोले. आयडी कार्ड दे. ठीक आहे. चल. आता आम्ही पोचलोय आणि आमच्या फेरीचा मध्ये टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे आता पटपट आज जायचंय. ओके. इथे आहे ना, मला फक्त हेच गोष्ट नाही आवडत, सगळीकडे स्मोकिंगच करत नुसतं स्मोकिंगचा वास. ओके, दॅट्स ग्रेट की इथं हे पण आहे. बघ आता बोर्डिंग उचलते, हे झालं तिकीट घेतात तिकडे लागतं स्कॅन करायला. समाज थोडं थांबावं लागतं. कोर्टवर आलो आम्ही आणि असं कोर्ट आहे हे. आता अर्जुना जी बोट आहे त्याचं टायमिंग झालंय, त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना पटपट बोलावलं. आम्हाला म्हणले बसा. हा बघा तिथं बोट आहेत ते मग असे बघितलेले आहे ते संजया वगैरे. वेदर खूप मस्त आहे पण गरमी होतीये, ऊन नाहीये. भरपूर सनस्क्रीन वगैरे लावून आलोय पण ह्युमिडिटी म्हणजे असं आहे. हे चिमण्या बघ. आणि गरमी खूप होतीये पण चांगलं आहे आज वातावरण. असं हे नाही, ऊन नाहीये. मेन म्हणजे इतकी जास्त सनस्क्रीन लावून आलेलं आहे, पूर्ण बॉडीला लावली आहे आणि ह्याला पण लावली आहे, फेसला विसला तर लावली, तर बॉडीला पण लावली आहे, पण काही ऊन नाहीये. इथं बंद आहे. खोली नंबर 1. खोली नंबर 1. सगळेजण जास्त करून तर फ्री चालले, पण आम्ही चाललोय आमचं लगेज वगैरे घेऊन, कारण आम्ही तिकडे शिफ्ट व्हायला चाललोय. आम्ही तिकडेच राहणार आहे आता, कारण सगळेच जण सांगतात तिकडे लय मस्त आहे. मग आम्ही आता तिकडे शिफ्ट होणार आहे. तेव्हा दिसली नाही का तिथं? नाही द एंजली तेच आहे सेकंड नंबरचं. त्या सगळ्या त्याच्याच क्लायमेट एकदम असं क्लाउडी आहे. मग अशी थोडेसे थेंब पाणी पडलंय. हळू पण भारी वाटते, वेगळा एक्सपिरियन्स आहे. तुला कोणी सांगितलं नाहीये बाबा. चल आता मी बॅग पकडते, कारण इथं आहे ना थोडंसं खराब आहे रोड. शेट यार, आता आम्ही फेरीत बसणार आहे आणि तर पाऊस चालू झालाय परत. सामान आमचं वरती ठेवलंय आणि 2-3 बॅग्स आहेत. ओके शुअर. आम्ही वरती पण बसू शकत होतो, पण वरती बसायचं असेल तर वी हॅव टू बाय ड्रिंक अँड वी डोंट ड्रिंक, सो नो ऑप्शन. पण तरी पण मी नंतर बघू त्यांना म्हणून बघा व्हिडिओ काढायला जाईल वरती. आणि आता
ही आहे आणि कुठे बसतोय? Atua. I can give you. Okay, fine. You have contact? Yeah, yeah. Okay. Do you have a number? We can pick up Okay. from the harbor. Okay. Okay. Yeah. How much you want? How much? It's more. Oh, त्यांनी आम्हाला 1.5 मिलियन सांगितले. maybe आम्ही 1 म्हणतोय त्यांना. बघू. 1.5. Not too much. We are asking for 1. Yeah, only 1 one. million. Oh They have my budget god. of one. Channel. Very cheap. 1.3. Yeah, it's still too much. Ah, Little less. 3 ready. This is हे मला म्हणतात 2 दिवसांची 1.5 तर कमी म्हणलं 1 मध्ये करा तर ते म्हणताय की किती there is a community group. For the price more expensive on the harbor. Yeah. Yeah. Different people cannot coming from the harbor. Jan, ada driver nggak sekarang? Ya ya. Nggak masih ada biar bisa bawa mobil kita. 1.1 expensive, right? इट्स ओके Yeah, hotel room. Slide. Okay. हां Okay. Fine. ओके डील Promise buy ticket for me ya. Yeah, yes. Yeah, What yeah, is your yeah. number? Can Sure. you just give me your number? सकाळचे झाले 8:30 आणि 8:30 झाले फक्त. 8:30 तरी पण वाटत नाहीये वातावरण बघून 11च्या पुढे टाइम वाटतोय ऊन आता वाटलंय चांगलं मगाशी थोडासा पाऊस पडत होता पण फेरी मस्त आहे एकदम वारा इतकं सुटलंय माझे केस इतके टाकत झाले त्याच्यानंतर थोडीशी भूक लागली आहे कारण आम्ही ब्रेकफास्ट नव्हतं केला असंच ते घरात मी घेऊन आलेलो ते खाल्लेलं त्याच्यात आम्ही थोडंसं खाऊ आणि पोटमध्ये असंही मला काही होत नाही म्हणजे असं मोशन सिकनेस वगैरे काय होत नाही तुझा कसा एक्सपिरियन्स आहे काय होतं तुला काय असं नाही गव्हर्नमेंट वगैरे काय नाही लय वाटतं तरी पण. पोट खूप फास्ट मागे जाऊन पण टेक्निक्स टाकतात ना ते पण खूप बघा इतकं भारी वाटतंय ना पण मस्त आणि आसपास समुद्र आणि मध्ये आधी एखादी फेरी येते आणि आमच्या हाताने वेळ टाईमची डील करते इन शॉर्ट त्याला आधी समजलं नव्हतं की आम्ही तिथे 2 दिवसाचा स्टे करणार आहे म्हणजे आजचा सुद्धा स्टे असणार आहे आणि उद्याचा सुद्धा स्टे असणार आणि आम्ही परवा रिटर्न येणार आहे त्यांना वाटलेलं आम्ही आज फिरणार उद्या फिरणार आणि उद्या रिटर्न येणार आहे मग त्यांना आम्ही ते नीट समजून सांगितलं तर ते बोलले की ठीक आहे चालेल पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील कारण तुम्ही परवा येणार आहात मग परवा मला परत वेगळा ड्रायव्हर त्याचा वेगळा जे काही असतं दिवसाचं तर ते वाढेल म्हणून मग तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस द्या We are almost at Noach. आणि आता काय म्हणतात खरं बालीचा जो आम्हाला येण्याचं जे हाईप होतं क्रिएट केलेलं ते ह्याच गोष्टीसाठी आम्ही आलोय आता आमची बोट चालली तिथं थांबायला बरं झालं आम्हाला चालव नाही लागणार आहे नाही तर काही बोट्स खूप लांब थांबलेले आहेत तिकडं मग त्यांना खूप चालायला लागतं
व्हॉट अ व्ह्यू मॅन. आणि काय पाणी दिसतंय डायरेक्ट पाण्याच्या खालचं सगळं प्रॉपर एकदम आपण नेकेड आयने बघू शकतो. पक्षी आमचे कॅब ड्रायव्हर आलेत आणि ते आमची बॅग घेऊन चालले आणि फायनल सगळं कितीमध्ये काय झालंय ते आम्ही तुम्हाला थोड्या वेळात आणि सांगेल, कारण नंतर फायनलची जी लास्ट डील आहे ती आणि केली आहे. पेंडे काय भेटलंय ते त्याला नाही इंग्लिश, दुसरं तर जाऊ इंग्लिश आहे ना. तिथे एक फॉर्म भरायला लावला आम्ही, एक ऑलरेडी भरलाय पण ते म्हणे हा वेगळा आहे. तर आम्ही तिथं भरतोय बघतोय तो Saya भरतो bayar tadi tribusinya 100.000. तर तो काही Kamu harus ट्रान्सलेट करून saya दाखवतोय. enggak. थांबा. I paid the contribution earlier, ₹100 you have to give me later. Ya. Oke? हे बाबा ते म्हणतो त्यांनी पे केले, त्याला पैसे द्यायचे ₹500. Biar kamu bisa jalan tadi. Kamu lama kok. So you could walk, you took a long time. इथले रोड अजिबात चांगले नाहीयेत, म्हणजे छोटेसे आहेत. त्याच्यामुळं कॅब घेतलेलीच परवडणार. असं बऱ्याच व्हिडिओत Okay, I will- बघितलं पण तेच केलंय. आणि दुसरी गोष्ट, ह्यांना येत नाही इंग्लिश, गुगल ट्रान्सलेट करून ते आम्हाला मेसेज करतायत, मग आम्ही त्यांना सांगतोय, मग असंच चालू आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की आपण डायरेक्ट फिरायला निघू. आमचं म्हणणं होतं बाबा आम्हाला कपडे चेंज करायचे आहेत आणि पहिले चेक इन करायचंय. तर ते म्हणत होते की नाही चेक इन नका करू, पहिले फिरूयात. तर त्याच्यामध्येच आमचा लय वेळ गेला आणि माझं शेवटी फायनल डिसिजन ठरलाय. आम्ही पहिले हॉटेलवर चाललोय, चेक इन करतो आणि मग फिरायला निघणार आहे. हॉटेलला पोहोचलोय आम्ही, पण आमचं चेक इनचा टाइम नाही झालेला, त्याच्यामुळे मग आता बघू. ते म्हणतात वेलकम ड्रिंक घ्या, त्यांना म्हणलं वेलकम ड्रिंक राहू द्या, आम्हाला चेंज करून पहिले निघायचं आहे, कारण कॅबवाला आमच्यापेक्षा जास्त त्याला आम्हाला फिरवायचं आहे. तो म्हणतो टाईमच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, टाईम भरपूर लागणार आहे, 40 मिनटं एका बीचला आहेत, त्याच्यामुळं म्हणून मग बघू. आणि हॉटेलला अर्ली चेक इनचं पण ते म्हणतात की बघू, रूम बघते आणि सांगते. इथं फक्त आता लँग्वेजचा थोडासा इश्यू होणार आहे वाटतो. आपली रूम पण बघ कोणती आहे, नाही तर अर्ली चेक इन मध्ये देतील कोणती पण. आपली रूम पण कोणती घेतली. आता आमचं वेलकम ड्रिंक आलंय, ते आम्ही एन्जॉय करतो. आणि वेलकम ड्रिंक इज वॉटरमेलन ज्यूस. फ्रेश वॉटरमेलन ज्यूस आहे, गोड नाही आहे, म्हणजे विदाऊट शुगर आहे. आता फक्त प्रश्न आम्हाला पाण्याचाच पडतोय, सगळीकडं पाणी फक्त कोणतं वापरतील देव जाणे. तिथं आणतोय आणि रूमचं ते चेक करतात की झालं का, त्यांना परत एकदा मी आठवण करून देते. वॉटरमेलन पण यांचा वेग. त्यांनी आमच्यासाठी हे वेलकम ड्रिंक आणि पॅनकेक पण आणला होता, पण पॅनकेकमध्ये होता एक, आम्ही खात नाही त्याच्यामुळे मग तो मस्त आणला होता, चीज पॅनकेक होता, पण होतं काय. आता ते आमचं बघतायत रूमचं. आणि आमचा ड्रायव्हर भाई तो म्हणतोय लवकर आवरा लवकर आवरा, चला पटकन. ओके, तर हे आहे आमचं आजचं स्टे. दिस इज एनजी स्वीट होम. एनजी स्वीट होम इकडच्या पायऱ्या खूप उंच उंच आहेत. एक पायाने पायऱ्या बापरे. पण मस्त आहे, वरतीच आहे. इकडे भारी हे साईडला. नशीब त्यांनी आमच्या बॅग नेल्या राव बिचाऱ्यांनी. चल तू, मी आले. हा, हे सुंदर असं आमचं रूम आहे, खूप मस्त. ह्या बेडमुळेच ऍक्च्युली मी हा रूम बुक करायला लावलेला. दिस इज द ओनली रिझन वाय वी बुक दिस रूम. आणि वाव, हे असलं आणि आपण आपल्या घरी मला हे असं पाहिजे.
आणि And see what we have. This is the universal adapter we have. हा ते दाखव. इथं मी माझी क्वीन मुवमेंट घेतली फॉर क्वीन दिस क्वीन टाईप वाला बेड आणि कम 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 त्यानंतर इथे आहे ड्रायर चप्पल टॉवेल्स आणि हा टॉवेल याच्यासाठी बाथसाठीच आहे. जर स्विमिंग याच्यासाठी लागेल स्विमिंग साठी वेगळा त्यांच्याकडून घ्यायचं आहे काउंटर बघून. and then this huge mirror. त्याच्यानंतर इथे आहे बेसिन आणि काही छोटेसे ब्रश वगैरे त्या गोष्टी. नंतर हे टॉयलेट सीट माझ्या नवऱ्याचं फेवरेट आणि वो तो open important आहे. shower. आणि तिथं स्विमिंग पूल आणि तिथल्या हॉटेलमधल्या स्विमिंग पूल मध्ये आम्ही काही गेलो नाही पण आम्ही फक्त असंच एन्जॉय केलं तिथे बाहेर बसून. पण इथे आम्ही 100% जाणार आहे आणि आता आम्हाला व्ह्यू बेस्ट आहे. आता आम्ही पटकन रेडी होणार आहे कारण आम्हाला लगेच निघायचं आणि तो कॅब वाला आहे ना बाहेर बसलाय. आम्हाला पटकन आवरून आता आम्ही निघतो. चला आता पटकन चेंज करूयात. फ्रीज पण आहे आम्हाला. लास्ट हॉटेलमध्ये पण फ्रीज होता. तर चला कीज आत घेते रूम बंद करते. चला आणि ओके तर हा असा आमचा आउटफिट आहे. आता आम्ही रेडी झालो आणि पटकन खाली जातो. आम्ही ठरवलेलं दोघांचे पण पाय दुखतायत त्याच्यामुळे आम्ही काही हे करणार नाही तिकडं चढणार उतरणार नाहीये. पण बाई यांनी पायऱ्याच अशा ठेवल्यात की इथंच आमचा चांगला कार्डिओ होतोय. What a view. Let's go. चला तो बिचारा थकला असणार आहे. What a sunny day. आम्ही आता इथं टॅनचा अजिबात विचार करणार नाही. खूप सनस्क्रीन लावलेली आहे पण जे पडायचं ते पडू दे. एन्जॉय करायचंय फक्त बाई. फर्स्ट कुठे चाललोय? कॅलिंग्ली. आमचं फर्स्ट डेस्टिनेशन. टू मच एक्साइटेड. Have you locked the car? Car locked? Yes. बेकार होणे. आम्ही सनस्क्रीन लावून आलोय पण इथं आता बघितलं ना आपलं तर जाऊ द्या की हायच ब्राऊन फॉरेनर येतो ना लोकांनी अर्धी बॉटल डायरेक्ट अर्धी ट्यूब संपवली माहिती का. एक फॉरेननी एवढी सनस्क्रीन लावली. ते पण बघ बरंच काय काय आहे बाय करायला. ड्रेसेस पण खूप क्यूट आहेत. नारळ पाण्याची साईज बघा. हो पाणी किती आहे माहित नाही पण मोठेच. आणि येताना रोड कसा होता आणि कार घेणं खरंच एकदम चांगला डिसिजन आम्ही घेतला. म्हणजे माझ्या नवऱ्याने खरंच ते चांगला डिसिजन घेतला कारण मला तर वाटत होतं टू व्हीलर वगैरे काहीतरी घ्यावी जास्त एक्सप्लोअर करता येईल. पण बाई साप काय रोड होते भयानक. आणि म्हणजे काय काय ठिकाणी डायरेक्ट चढ अशा 4 व्हीलर आलं की एकच येऊ शकते. एकदम चढावर असेल तरी परत बसमध्ये मागं यायला लागत होतं. ते डेंजर होतं. ड्रेसले सेक्सी तिथं पण घेऊन आलोय. बघू नेक्स्ट स्टेपसाठी तिथूनच काहीतरी शॉपिंग करू. पण आहे ना चांगली धरूच काय पाणी आहे भयानक. अखंड समुद्र आहे पुढं. काय अखंड समुद्र. अखंड मराठी मीडियम प्रॉपर मराठी मीडियमचे पोर आहेत. माझ्या नवऱ्याचे हाल. आता त्यांनी मला सांभाळायचं मी त्याला सांभाळायचं त्यापेक्षा आम्ही दोघं स्वतःला सांभाळत हळू चालतो बिकॉज उतार. सरळ डायरेक्ट
व्यू वर्थ इट. एक नंबर. ट्रिप सफल हो गई भाई साहब हमारी. बीचवर फक्त मोजून आहे ना 10च्या पुढे तर लोक पण पाणी प्रॉपर आपण ड्रॉइंग करताना जो पाण्याचा कलर असतो ना तो कलर आहे तिथे. आणि इथं हिचं काम चालू आहे. काय रे? ते काम नाही, काम बंद झालं, ते आता नाही हे करणार. पण कशाचं चालू होतं ते काम? एलिव्हेटर हा एलिव्हेटरचं काम चालू होतं. लिफ्टच गेलते डायरेक्ट. बट कॅन्सल हो गया. असतं तर असलं आमच्यासाठी 100% आम्ही गेलो असतो ना. पण आम्ही गेलो असतो म्हणूनच ते केलेलं नाही वाटतं. खरंच यार कोण जात नाही ना म्हणूनच लय भारी बीच आहे तो. बीचवर पण आलोय आम्ही. आता गाडीत बसतोय एसीत. Residente class. Restaurant. रेस्टोरंट आत्ताच राहू. No restaurant. नॉट नाऊ. वी विल डू वन बीच देन रेस्टोरंट. No restaurant. One view. नो 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 राईट. Right now not hungry. No. वेअर वी आर गोइंग नाऊ. Huh? वेअर वी आर गोइंग. Can go Broken Bridge 30 minutes. Okay? ओके सो नाऊ 30 minutes. And area no restaurant. नो नो ब्रोकन तेवढं रेस्टोरंट. तिकडे गेल्यावर रेस्टॉरंट नाहीये. Oh, there is no restaurant. Huh? There is no restaurant. No restaurant. Okay. And Broken Bridge no पण आता restaurant. भूक नाही लागली Restaurant ना to तर be. लागलीये. Okay, fine. Let's go to the beach. बीच Huh? Beach. Bridge. लेट्स गो टू द बीच. Let's go Broken Bridge. या ते म्हणतोय तिकडे रेस्टॉरंट नाहीये तर मग जेवायला नाही थांबायचंय का. पण आताच नाही भूकच नाही लागली कारण आम्ही बघायची गाडीत बसलो तर फक्त काही ना काही विचारत होतं. आणि भाई साहेब म्हणजे जे हाय केलंय लोकांनी खरंच लय भारी लय भारी आहे. म्हणजे गॉगल्सची गरज तर आहे नो डाऊट. पण गॉगल्स काढल्यानंतर डोळ्यांनी बघतोय आणि भारी वाटतंय का नाही. मग काय एक नंबर वाटतंय. आणि ते झालं आता आम्ही निघतोय कुठं डायमंड नाही कुठं ब्रोकन बीच. ब्रोकन बीचला. इतके फोटो काढले तरी पण बाई थांबू. आणि एक पॉइंट होतं तिथं आपण डायरेक्ट बसून नाही का असं डेड एंड टाईप तसं तिथं फोटो काढू शकत होतं. पण असली लाईन लागलेली म्हणलं राहू दे चला. बघितलं डोळ्यांनी घेतलेत फोटो जेवढे घ्यायचे. आता निघूत चला. टाइम तर झालेलं आहे पण चालायचंच. खाली घे रे थोडंसं. डेंजर होता रे. मग अशी आम्ही इथंच एकदम रिव्हर्स मध्ये जावं लागलेलं आम्हाला समोरून गाड्या आल्या त्या म्हणून. सगळीकडे मस्त पैकी नारळाची आणि केळीची झाड आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या घराबाहेर आहे ना हे असं आहे. त्याचं काय मिनिंग आहे माहिती नाही पण ते त्याच्याच तिथे आहे ना सगळं असं. आपण कसं देवाला नैवेद्य वगैरे टाईप ठेवतो तसं फुलं काहीतरी खायला. आता बरेचसे जे हॉटेल्स होते ना तर तिथं त्यांनी हे ठेवलेलं म्हणजे जे नाही का हॉटेलमध्ये जे गोष्टी विकतायत ना त्या काय म्हटलं काहीतरी खायला काय नैवेद्य म्हणतो. हा ना मग नैवेद्यच बोलले ना. नैवेद्य टाईप काहीतरी खायला म्हणजे आता समज जे हॉटेल वाले आहेत ना तर ते त्यांच्या हॉटेलचं ठेवतात जे विकतायत गोष्टी त्या. म्हणजे आपल्या इथं कसं आता समज जे चहा वगैरे ज्यांचं असतं ते पहिला चहा एक असा ठेवतात ना देतात ना त्या टाईप मध्ये पहिलं तसं देवाला त्या टाईप मध्ये त्यांनी ठेवले ते सगळ्याच ठिकाणी. आणि गाडीमध्ये पण बघा आपण काय देवाचे वगैरे फ्रेम लावतो फोटो लावतो ते यांनी हे असं ठेवले. ब्रोकन बीचचा रोड आहे. ब्रोक झालेलाच. Broken Bridge. Dan on Jalan Kelabong.
to Arya. दोन्ही पण बीच जास्त लांब नाहीये, जवळजवळच आहे. पण रोड भयानक आहे, भयानक. आणि यांच्या इकडचे दगड आहेत ना, म्हणजे रोडच नाहीये, रोड नाहीये, पण जे आहे ते म्हणले खराब आहे. हा, इथे जे दगड आहेत ना ते पांढरे आहेत, म्हणजे रोड तिथं मागं डोंगर पण हे करत होते ना पोखरत, तर तिथं पण सगळीकडं पांढऱ्या पांढरच होते आतमध्ये सगळं. हे बघा, हे रोड आहे ना सगळं तसंच आहे. आम्ही आता बिली बॉंग आणि ब्रोकन बीचला आलोय. झाली स्टाईल वेल मारून केस वरती बांधून एक फोटो काढायच्या वेळेस. कुठे चाललोय बाबा आपण? कुठे चाललोय? आणि अजून पुढे बघ, ब्रोकन आणि एंजल बिली बॉंग. बिली बॉंग बघून क्या है भाई, ये क्या है? आणि समुद्राचं आहे, पण मला तरी पण ते पाणी पिऊ वाटतं, एवढं भारी दिसतंय ते पाणी. सिरियसली यार, आपण आहे ना उतरत नाही बीच मध्ये, त्याच्यामुळे नाही तर आहे ना खरंच लय भारी वाटतंय, तिकडे जावं वाटतंय पाण्यात. येताना बाबा माझं अवघड होणार आहे. इथं बघा, खायच्या काही गोष्टी घ्यायच्या असतील तर असे काही रेट्स आहेत. काय खळगे तयार झालेले पाणी लई, पण आम्ही काय खळगे तयार झालेले. काय म्हटलं परत बोल. ड्रायव्हर आमचं फक्त 8 तास काम करतो. जर 8 तासाच्या वरती झाले तर जिथे तिथे सोडून जाईल. तरी तो ट्रान्सलेट करून सांगते, तरी त्याच्यात ते बोलतोय की पहिले आम्हाला म्हणत होतं लवकर लवकर करा कारण होणार नाही सगळे कवर, आणि नंतर म्हणायला लागलं मी 8 तास काम करतो, 8 तासाच्या वर. मग कुठून मी जाऊ शकते. नको, गप चल नाही इथून, जरा सोप्यातून उतरायचंय तिथून, जास्त नको. माझं नवरा सोडून नको जायला. ठीक आहे, जाऊ दे, नवरा सोडूनच जावं लागेल. तर मग इथे नेमकं काय झालं, आमचे फोटोज काढून झाले बरं का, आणि असली घाण गर्दी आली, भयानक गर्दी. आता बघू माझा नवरा काय करतोय. एका माणसाने इथं क्यूट एक माकडचं पिल्लू हे केलंय, आणि त्याच्यासोबत फोटो काढायचे पैसे. तिथं फ्री मध्ये माकड येत होतं, लिंकिंग बीचला जवळ लोक पळत होते लांब लांब. बाई साब, उगाचच नाही लोकांनी एवढं हे केलंय, खरंच लय बाप आहे. पाणी म्हणजे ना पाणीच आहे इथलं. आणि हे मध्ये तिकडं हे जे आहे ना मध्ये, ह्याच्यामुळे ह्याचं नाव ब्रोकन बीच आहे. आणि काय म्हणणं आहे, कसं आहे समुद्र? पाणी मरण काढून नाही ब्रोकन बीच आपला झालेला आहे बघून, आणि आता आपण निघूयात. आणि इथं वरती चढून फोटो घ्यायचे, पण पैसे घेतले, पण आमचा कॅब ड्रायव्हरने घेतले, आमचे पण झाले. आपण आता येऊन गेलो
एंजल व्हॅली बघ. इथं पण हे असंच लाटा लागून 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 खळगे तयार झाले आणि लोकांना इथं खळगे बघायला येतात. ते की आपण आपल्या इथं लय ठिकाणी बघतो, पण इथं पाणी पैसा 100. अरे मला आता इथंच राहावं वाटतंय. लोक उगाच नाही बोलत मसा पण लय भारी आहे. काश आपण इथंच असतो, पण इथले रोड लय भयानक आहे. आता आमचं पहिलं कोकोनट वॉटर आहे आलेला येऊन, आणि हे किती खूप मोठं आहे. माझ्या तोंडापेक्षा पण माझ्या तोंडापेक्षा पण किती मोठं आहे बघू. खूप मोठे. आणि आता आम्ही फुलते लहानपणी ते बघायचं ना कपलवाले मुवमेंट्स. एक नारळ पाणी 2 स्ट्रॉ. आम्ही नारळ पाणी फ्रीज मधलं घेतलं. थंडा थंडा कूल कूल. माहित होतं यार इथे संध्याकाळी यायला पाहिजे होतं आपण. ते फुल डे मध्ये यायला मला नाही झालं. हाय गाईज, आता कुठे आलोय आपण? क्रिस्टल बे. क्रिस्टल बे. मस्त सीए 3 वाजून गेलेत आणि कडक ऊन आहे, कडक. आता मला समुद्र दाखवते. क्रिस्टल इज नॉट दॅट क्रिस्टल. भागेश भाई, पाण्यात जायची तर इच्छा बी नाही माझी. मला पण नाहीये. काढायची माझी इच्छा नाही. हा एकदम असा कूल शांत बीच आहे, पण आम्ही चुकीच्या टाइमला आलोय मे बी, कारण आता खूप ऊन आहे. इच्छाच नाही होते, फोटो काढायची पण इच्छा नाही होत. काय चाललंय मागं मी बोलतीये आणि ना फोटो काढायची इच्छा होतीये ना काय. थांबलोय, माझं नाव पोरी बघतोय आणि काय नाही बसलोय. म्हणजे इकडे जरा त्या साईडला आहे ना खूप ऊन आहे, भयंकर ऊन आहे. आणि हे काही फॉरेनर्स ऊन खायलाच येतात, त्याच्यामुळं ते बसलेत ऊन खात. आम्ही आपलं सावलीला आलोय, बसलोय. आणि इथं हे जे आहेत ना, 1 मिनिट मी दाखवते. इथं हे जे आहेत ना ते तुम्ही रेंट करू शकता. पर आज त्याचे काही चार्जेस आहेत, ते तुम्ही पे करून त्यावर बसू शकता. पण इथे नाहीतर मग इतकी असं- गरमी आहे की बसूच नाही वाटत आहे, इथं थांबूच नाही वाटत आहे या टाइमला तरी. नाही तर डायरेक्टली बीच वर पण बसू शकते. हा बसू शकता, असं बसू शकता डायरेक्ट. डायरेक्ट विषय हार्ड आहे. लेट्स से बाय टू क्रिस्टल बीच. ओके, तर आता आम्ही घरी पण आलो. त्याच्यानंतर मी काही व्हिडिओज घेतले नाही येताना. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवर आलो, थोडं रेस्ट केला. नंतर त्यांनी आमच्यासाठी एक ड्रिंक आणून दिलं, ते घेतलं. आणि बनानाचं काहीतरी होतं, मस्त होतं, पिंक कलरचं होतं. आणि मग त्याच्यानंतर स्विमिंग, घरच्यांसोबत व्हिडिओ कॉल वगैरे झाले आणि मग स्विमिंगला गेलो होतो. आणि खूप सारा वेळ पूलमध्ये आम्ही एन्जॉय केलं आहे. आता मस्तपैकी शावर वगैरे झाले आणि जास्त टाइम नाही झाला. किती वाजले आणि ऑफकोर्स इथलेच 7. आणि ती आपल्या इथले 4:30. ओके, ते इथे 7 वाजले. पण इथं सगळं बंद लवकर होतं आणि यांचं हॉटेल पण 9 वाजता बंद होणार आहे. आणि आम्ही पण स्विमिंग करून आलो, त्याच्यामुळे खूप भूक लागली आहे, आराम पण करायचं. त्याच्यामुळे आम्ही आता डिनर करायला चाललो आहे खाली. तर मस्त क्वालिटी टाईम स्पेंड झाला आहे. आता जाऊत खाली. आणि आजचा एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर. केलिंग क्लिंग बीच, ब्रोकन बीच, एक नंबर.
दोन्ही पण मस्त क्रिस्टल होते. बीच एवढं काय नाही. क्रिस्टल बीच क्रिस्टल बीच मे बी इव्हिनिंगला थोडस हे हा, वाटलं म्हणजे असेल. निवांत time आमचं spend इंटेन्शनच करायचं नव्हतं. असेल तर. आम्हाला ह्याच्यात नाही का समुद्रात भिजण्याचा विचारच नव्हता. आम्ही ना स्विमसूट नेलते काहीच नाही, त्याच्यामुळे मग ठीक होतं आम्हाला तिथं नाही. आणि ऊन खूप होतं त्या टाइमला, नेमकं बेकार ऊन होतं. मग आलो. पण इथं लय मजा केली आपण स्विमिंग पूल मध्ये, एकदम मस्त क्वालिटी टाइम स्पेंड झालाय. आता आम्ही चाललोय, चला बघू व्हेज साठी काय ऑप्शन आहे. आम्ही मगाशी बघून आलोय मेन्यू. काय राईस नाही तर नूडल्स त्याच्यावरच जगावं लागणार आहे. आणि काहीतरी क्रंची Rice, म्हणून हा. आपलं घेऊन जाऊ घरातलं जे आणलंय आपण. चालेल चला. राईस नूडल्सच ऑप्शन. चलो जायचं. लेट्स गो. चू. हाय, तर आता जेवण झालंय आमचं. जेवण अजिबात आवडलं नाही. प्राईजवरच कसं तरी भागवलं आणि इथं ऑप्शनच नाही आहेत दुसरे. घरातलं बघू आता. ऑप्शन आहेत पण आम्हाला आवडलं नाही. कसले ऑप्शन नाही वेजचे ऑप्शन आहेत पण ते टेस्टी नाही. नाही, दुसरीकडे जायचे पण ऑप्शन हा, नाहीये. तर तसं. इथं नाही आवडलंय तर असं म्हणते. तर काल कसं एकीकडे नाही आवडलं दुसरीकडे खाऊ शकत होतो. आणि आता झालं आम्ही चाललोय रूमवर. आणि इथं इतके मस्त स्काय मध्ये स्टार्स दिसत आहेत ना, म्हणजे असं नाही का लहानपणी गावाकडं असं बाहेर झोपलं का पडवीत झोपल्यावर वरती कसलं भारी, एकदम मस्त. पडवीत झोपल्यावर नव्हतं दिसत वरती, पडवीच्या बाहेर हा झोपलं. म्हणजे तेच, म्हणजे असं अंगणात बिंगणात झोपल्यावर जसं दिसायचं तसं. चला आता जातो आणि आता झोपतो, कारण लय आरामाची गरज आहे. एवढा वेळ काही जाणवलं नाही, पण आता चांगले पाय दुखायला लागलेत. आणि इथं स्टेअर्स खूप डेंजर आहे, त्याच्यामुळं आता ते एक आम्हाला जिरवायचंय जेवण जे खाल्लंय, थोडंफार खाल्लंय. डायरेक्ट असं 90 डिग्री. चालेल चला भेटू आता. हा ब्लॉग इथं सेंड करूयात का? हो. थांब रूम मध्ये करूयात, इथं लाईट नाही चांगली. ठीक. ते हाय, हे नेक्स्ट मॉर्निंग आहे. काल रात्री मी बोललो होतं रूमवर जाऊन व्हिडिओ एंड करेल, पण एंड करायचा राहिला, तर मी आत्ता एंड करते. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. आणि आजच्या दिवसात आम्ही काय पाहिलं त्यातलं तुम्हाला काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आजच्या दिवसात आम्ही काय हासिल करणार आहे, कसा काय आमचा दिवस असणार आहे, ते पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग पाहायचा आहे, तोही नक्की पहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.